आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अखेरीस सागर पार करण्यात राम यशस्वी झाला। दंडक वनापासून पुढे पुढे येत तो लंकेच्या डोक्यावर येऊन पोचला आणि आम्ही अजूनपर्यंत त्या वानरांना तुच्छ समजून त्यांच्या हसण्या खेळण्याचा तमाशाच पाहत राहिलो। माझं तर असा अनुमान आहे की त्यांना देवलोकांकडून दैवी सहायता प्राप्त होत आहे किंवा स्वतः देवलोक वानरांचं रूप धारण करून रामाच्या मागे आले आहेत। देवलोक, दैवी सहायता? तू कोणाच्या समोर देवतांचा पागुलबुवा उभा करतोयस? ते घाबरलेल्या अवस्थेत मेघनादाचा जयघोष करत लंकेपर्यंत घसपटत आले, जे स्वतःची रक्षा करू शकले नाहीत। ते हरलेले देवता कोणत्या बळावर लंकेशाशी टक्कर घेतील? वत्सा, हरलेला शिपाई जखमी झालेल्या नागाप्रमाणे भयानक होतो। अवसर मिळताच अशा प्रकारे उसळतो, ज्याप्रमाणे ओहोटीच्या वेळी मागे गेलेल्या सागराच्या लाटा भरतीच्या वेळी पुढे येतात। आपले केसच फक्त पांढरे झालेले नाहीयेत आदरणीय माल्यवानजी, आपल्या रक्ताची लाली सुद्धा समाप्त झाली आहे। प्रत्येक वेळी हरलेली अशी उत्साहहीन मत देण्यासाठी दरबारात बसण्याऐवजी चांगलं आहे की आपणही आर्यांप्रमाणे वानप्रस्थ घेऊन आर्यवृत्ताच्या कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन विश्रांती घ्यावी। शांत बेटा इंद्रजित, शांत। आम्हाला माहित आहे तुझ्या नसानसातून गरम रक्त उसळत आहे। शत्रू दलाच्या साधारण सफलतेमुळे तुझे बाहू त्यांना चिडून टाकण्यासाठी स्फुरत आहे। महाराज, जेव्हा तो गारुडी राम आपल्या वानर दलाला घेऊन आपल्या खोट्या बळाची दवंडी वाजवत सागराच्या त्या बाजूला पोचला होता ना, त्याच वेळी मी त्याला चिरडून सागराच्या वाळूत मिसळलं असतं, परंतु या भेकड सल्लागारांच्या मतांमुळे मला थांबवण्यात आलं। आणि आता जसजसं त्यांचे पाय पुढे पडत चालले आहेत, लंकेच्या नागरिकात भीती पसरतीये। कदाचित असं तर होणार नाही महाराज की नागरिकांच्या मनात पसरलेलं भय आपल्या सैनिकांचे मनोबलही खच्ची करेल। नाही युवराज, लंकेचे वीरबहादूर शिपाई आपल्या संदेशाची वाट पाहत आहेत। धर्मघोषीर कशासाठी? आजच रणशिंक फुंकण्याचा आदेश द्यावा, मला आज्ञा द्यावी महाराज, म्हणजे मी आज रात्रीच्या अंधारात त्यांच्या शिबिरावर हल्ला करीन। आता तर कुठे ते तंबू उभारत असतील, विजेप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडेन, म्हणजे सावध होण्याआधीच सर्वच्या सर्व मरून पडतील। युवराज, आपलं मत योग्य आहे, असंच केलं पाहिजे, परंतु आक्रमण आज नाही, उद्या रात्री केलं पाहिजे। उद्या कशासाठी? त्या अशासाठी की आज रात्री मी त्यांच्या शिबिरात जाऊन त्यांची व्यूहरचना पाहून येतो। असंही असेल की त्यांनी असाच विचार करून अशीच व्यूहरचना केली असेल की आपण त्यांच्यावर आक्रमण करायला जाऊ आणि ते आपल्याला चारही बाजूने घेरतील। हे विसरू नका की आता त्यांच्याबरोबर विभीषण आहे, त्याला आपल्या युद्धनीतीचं ज्ञान आहे, त्यानं नक्कीच सावध केलं असेल। विभीषण कुलद्रोही! काहीही असो लंकेश्वर, यावेळी तो शत्रूला मिळालेला लंकेचा भेदी आहे, म्हणून त्यांच्या शहराच्या आतपर्यंत जाऊ मी एक वेळ रामाच्या व्यूहरचनेचा सूक्ष्मात सूक्ष्म संपूर्ण निरीक्षण करू इच्छित आहे। या वेळेस तू एकटा जाणार नाहीयेस शोक, मी यावेळेस सारंगला घेऊन जाईन। आम्ही दोघं वानराच्या रूपात त्यांच्या वानर सेनेत प्रवेश करू। सावधान, विभीषणाच्या नजरेपासून दूर राहा। राक्षसाची माया ओळखतो, पकडले जाल। होय महाराज। अकंपन, प्रहस्त, महापाश, तुम्ही या गोष्टीकडे खास लक्ष द्या की नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट पसरता कामा नये। शत्रू नगराच्या दारावर आल्यावर काही भीती पसरता कामा नये। त्याचं लक्ष
कुठे दुसरीकडे लागलं पाहिजे. आपल्या नित्यकामात कोणताही फरक पडता कामा नये, ज्यामुळे प्रजा अस्वस्थ होईल, भयभीत होणार नाही. जशी आज्ञा महाराज. आजोबा, आज पहिल्यांदा आमच्या आत्म्याला हा आभास होऊ लागला आहे की एकदा आम्ही असुर जातीच्या पराक्रमाचा जो प्रभाव पृथ्वी, आकाश, पाताळ, दशदिशांमध्ये जगवला होता, त्याचा अंत समय जवळ येऊ लागला आहे. असुर जातीचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं आहे. नाही नाही पिताश्री, इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन आणि शिवाचे त्रिशूळही असुरांचे अस्तित्व संपू नाही शकलं, तर बिचाऱ्या रामाचे बाण काय करतील? युद्धात तर हार जीत, हानी लाभ असं होतच असतं, परंतु राष्ट्राची हालचाल काही थांबत नाही. यात संशय नाही की कुंभकर्ण काकांचा मृत्यू आपली सर्वात मोठी हानी आहे. परंतु कोणत्याही मोठ्यात मोठ्या योद्ध्याच्या मृत्यूने देश तर नाही हारत ना महाराज. एक पर्वत तुटल्यामुळे पृथ्वीवर प्रलय नाही येत ना. दादा इंद्रजित योग्य सांगतो आहे. घात प्रतिघात नसेल तर ते युद्ध कसलं? खोलात खोल जखम ही योद्ध्याला हसत हसत सहन करायला लागते. वीराच्या डोळ्यातून अश्रू नाही, आग बाहेर पडली पाहिजे, तेव्हा शत्रूचं बळ कमी होतं. आपण एकट्यानेच तीनही लोकात त्राही त्राही माजवली होती. मेघगर्जना करणाऱ्या आपल्या अमेध रथावर स्वार होऊन ब्रह्माजींकडून प्राप्त झालेली शक्ती धनुष्यबाण धारण करून आणि कवच घालून आपण रणभूमीवर जाल, तेव्हा राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण काड्यांप्रमाणे हवेत उडून जातील. आपण तर आमचे आदर्श आहात पिताश्री. आपण अशा प्रकारे निरुत्साहाच्या गोष्टी करता. अति काय पुत्रा, तू परमशूर वीर आहेस, परंतु कुंभकर्ण लंकेचा पाया होता, पाया. कुंभकर्णाच्या मृत्यूचा अर्थ आहे लंकेचा पाया शक्तिहीन होणं. नाही पिताश्री, दादा अतिकाय आणि त्रिशूर असताना लंकेची एक वीटही हलू शकत नाही. आपणही शत्रूची भाषा बोलत आहात. जसे एकट्या कुंभकर्णाला मारून ते वनवासी हे समजून बसले आहेत की त्यांनी लंका जिंकली. देवांतक, देवांतक नाव आहे माझं. देवांच्या शक्तीचा अंत केल्यामुळे देवांतक नाव पडलंय पिताश्री. हे आपल्याला वचन देतो की राम लक्ष्मणाचा अंत करून नवीन कीर्तिमान स्थापन करीन. उद्यापासून माझं नाव रामांतक होऊन जाईल. नाही, मेघनाद असताना लहान भावांनी युद्धात जाणं योग्य ठरणार नाही. पिताश्रींच्या चिंतांचा अंत तर मी एका दिवसातच करून टाकेन. दादा इंद्रित, मी आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, परंतु वीरता वयावर अवलंबून नसते. वीरता आत्म्याचा गुण आहे, शरीराचा नाही. आमच्या चौघांची विनंती आहे की आपण वडिलांच्या जवळ राहावं. आम्ही चारही भाऊ, मी, देवांतक, नरांतक आणि त्रिशूरा, आज युद्धाला निर्णायक परिस्थितीला आणून ठेवू. आपण सैन्यबलासह शत्रूवर तुटून पडण्याची आज्ञा पिताश्री. राजकुमार अतिकाय योग्यच सांगतो आहे महाराज. आम्हाला विश्वास आहे या महाबळी महाभट महारथीच्या नंतर उद्या युद्धाची आवश्यकताच नाही राहणार. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक आज युद्धाचा शेवट करूनच परततील महाराज. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक, आज तुम्ही आमच्या हरलेल्या मनात नवीन उमंग, नवा उत्साह निर्माण केला आहे. जा,
आज सारं जग रावणाच्या या महापराक्रमी पुत्रांचा पराक्रम पाहिल. जा, आज दाही दिशांना असुरांचा जयघोष घुमू दे. सेनापती अकंपन, सेनानायक, प्रमुख सेनानायक, आपण सर्व राजकुमारांच्या बरोबर आपापलं सैन्य घेऊन जा. म्हणजे कोणी शत्रू योद्धा त्यांच्यावर लपून पाठीमागून हल्ला नाही करणार. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवा. जा आणि त्या वनवासियांना संपून आज लंकेच्या विजयाचा शंखनाद करत परत या. जा. विजयी भव. जर तू त्यांना ओळखला आहेस की ते स्वतः भगवान आहेत, तर तू एकटाच त्यांना शरण जा. मोक्षाच्या वाटेवर प्राणी एकटाच जातो. अशी संधी कोणा विराळालाच मिळते. वत्सा, तू धर्माचा मार्ग स्वीकार. माते, जो मुलगा आपल्या वडिलांकडे तोंड फिरवून वडिलांना वैऱ्यांच्यात एकटा सोडून मुक्त होण्यास जातो, त्याचा देवच काय कुणीही आदर नाही करणार. मला धर्माचा मार्ग सांगतेस माते? तर मुलासाठी धर्माचा केवळ एकच मार्ग आहे. आपल्या वडिलांच्या चरणांची सुख, संपत्ती, वैभव एवढंच काय, आपल्या मुक्तीचंही बलिदान देऊन टाकणं. स्वतः रामानेही हाच आदर्श शिकवलाय. माते, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. स्वामी, कर्तव्य मार्गावर जात आहात. मी थांबवणार नाही. परंतु जाता जाता केवळ एक वेळा माझ्याकडे पाहिलं असतं तर काही नुकसान झालं नसतं ना? नाही सुलोचना, मी घाबरत होतो की तुझे अश्रू पाहून माझ्या मनात निर्बलता तर नाही ना येणार. पहा इकडे, या डोळ्यात एकही अश्रू नाहीये. पत्नीचा धर्म असतो, पती कर्तव्यपूर्ती करत असताना त्याला साथ देणं, त्याच्या उत्साहाला वाढवणं, त्याला आपल्या मोहाने निर्बल नाही करायचं. पती पत्नीचा संबंध तर जीवन मरणाचा असतो. मग रडायचं कशासाठी? जावं स्वामी, आपल्या धर्माचं पालन करावं, त्यातच आपला विजय आहे. मला नेहमी आपल्या बरोबरच समजा. सुलोचना, तू धन्य आहेस. तुझी गणना जगातील श्रेष्ठ स्त्रियांच्यातच होईल.